हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आता वाजलेले होते सायंकाळचे 5. उभी झोपलेली होती. इथे छान असा चाय वगैरे केला. आता मला बऱ्याच दिवसापासून माझी चिमणी क्लीन करायची होती. म्हटलं चला आज मी ही क्लीन करूनच घेते. उभी पण झोपलेली आहे. इथं छान असा चाय एन्जॉय केला आणि त्यानंतर चिमणी क्लीन करण्यासाठी घेतली. आता चिमणी खूप जास्त तेलकट झालेली होती. म्हटलं त्यासाठी इथं थोडंसं गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये निरमा टाकून दिला. निरमा टाकल्याच्या नंतर निरमा आणि गरम पाणी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे चिमणीमधून काढलेले हे सगळे स्टँड त्याच्यामध्ये टाकून दिले. त्याला थोडंसं 5 ते 10 मिनिटं थोडं रेस्टला ठेवून दिलं गरम पाण्यामध्ये, जेणेकरून जे चिकटपणा आहे, तेलकटपणा आहे ते लवकर निघून जाईल. त्याला छान असं गरम पाण्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर माझ्याकडे डिशवॉशर होतं, तेही मी त्याच्यामध्ये टाकून दिलं, जेणेपणा लवकर निघून जाईल त्यासाठी याच्यामध्ये मी टाकून दिलं आणि त्याला 5 ते 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून दिलं. आणि हे आपण गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे इतके इझिली ते पूर्ण तेलकट निघून जात आहे घासणीनं घासलं की. त्याला थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकलं आणि थोडा निरमा वगैरे टाकलं की छान लवकर क्लीन होऊन जातं. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण घासत असताना हळूनं घासायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये बारीक बारीक असे बाहेर निघलेले असतात, तर ते लागायची भीती राहते. माझ्या हाताला लागलं होतं, माझं लक्षच नव्हतं की ते मला लागेल म्हणून ते लागलं. तुम्ही घासत असाल तुमची चिमणी तर प्लीज खरंच लक्ष देऊन घासा, कारण जे कोण पण फर्स्ट टाइम घासत असेल त्यांना माहिती नसेल. सो त्यासाठी मी सांगत आहे. आणि हे पहा मी छान असं वरच्या वरी छान असं क्लीन करून घेतलं. आता हे पहा वरच्या वरी तर झालं आहे, पण मधामध्ये खूप जास्त ऑइल जाऊन बसलेलं आहे. आता ते आपण लवकर नीट काढू शकत नाही आपल्या हाताने. इथं थोडी घासणी मधात टाकून काढायचा प्रयत्न केला, पण ते खरंच जात नाहीये. त्यासाठी मी आधी वरचं पूर्ण क्लीन करून घेतलं, तेलकट वगैरे जे काय आहे ते. आणि त्यानंतर मग मी ते मधलं काढण्यासाठी घेतलं. आता इथे मध्ये काढण्यासाठी माझ्याकडे इथे अशी कुल्फीची स्टिक होती. मी ती मधात टाकली आणि काढायचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी त्या गोष्टी निघत होत्या. खूप जास्त मधामध्ये तेलकट होतं. आपला हात जात नसल्यामुळे ते निघत नाही. पण काढायचा नक्की प्रयत्न करा. मी इथं स्टिक घालून हे छान अशा प्रकारे सगळं घाण काढायचा प्रयत्न केला. तुमच्याकडे दुसरी कोणची काही आयडिया असेल तर प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम तिने काढायचा प्रयत्न करेल. त्याला छान असं दोन्हींना मी छान असं मधातून बाहेरून क्लीन करून घेतलं आणि छान असं क्लीन झालेलं होतं. आता चिमणी लावणं गरजेचं आहे का? तर हो, आपण जे कोणी पण पुण्यामध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहत असताल त्यांना खरंच गरजेचं आहे. कारण की आपण घरामध्ये फर्निचर वगैरे करतो. आपण फोडणी जेव्हा टाकतो तेव्हा फर्निचरला पूर्णपैकी प्रकारे तेलकट वगैरे लागतात. आता ते फर्निचर क्लीन करणं म्हणजे खरंच खूप मोठी रिस्क आहे, नाही का? आणि खूप वेळही त्याच्यामध्ये जातो. आता ही जी चिमणी आहे, ती चिमणी आम्ही काही विकत घेतलेली नाही. आम्हाला बिल्डरनं दिलेली आहे गॅस आणि चिमणी. ती चिमणी त्यांनीच लावून वगैरे सगळी गोष्टी दिली होती. पण आपल्याला त्याला टाईमच्या टाईमावर त्याला क्लीन करणं पण खूप गरजेचं आहे. ह्याला छान असं मी आता बरेच दिवस झाले वरून मी काही क्लीन केली नाही. आता बऱ्यापैकी आपण खालच्या ज्या ट्रॉल्या म्हणजे ज्या आहेत त्याच आपण क्लीन करतो. पण हे वरून काही मी क्लीन केलंच नाही. पण ते खूप असं वरूनही घाण झालेलं होतं. कारण आपण वाफ जेव्हा म्हणजे जेव्हा फोडणी देतो तेव्हा वाफ वरपर्यंत जाते. छान असं त्याला वरी उभं टाकून छान असं क्लीन करून घेतलं. खूप असं घाण झालेलं होतं. त्याला छान क्लीन करून घेतलं. हे पहा हे अशा प्रकारे. आता इथे स्वयंपाक वगैरे करत असताना आपण तेलकटच हात लावून चिमणी चालू करतो. त्यामुळे तिथं वरी खूप जास्त असं तेलकट जमलं होतं. ते पण मी छान असं क्लीन करून घेतलं. आता ह्या गोष्टी ज्याच्याकडे नाही त्याला असं वाटतंय आपल्याकडे हव्या असायलाच हव्या. आता ज्यांच्याकडे आहे त्यांना क्लीन करत असताना कळते की बाबा ह्या गोष्टी खरंच हे. पण प्लस पॉईंट हा चिमणीचा आहे की चिमणी तिथल्या तिथे तेवढीच जागा आपली तेलकट करून घेते. म्हणजे जेव्हा चिमणी नसते तेव्हा पूर्ण भिंत तेलकट होते. इव्हन आजूबाजूचं पूर्ण फर्निचरही तेलकट होतं आणि बऱ्यापैकी वॉलही तेलकट होऊन जाते. ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच जमत नाही. आता आम्ही जुन्या घरी म्हणजे रेंटनं राहत होतो त्या टायमाला आमच्याकडे काही चिमणी नसायची. तर आपण गॅस सगटच आपण वरचा गॅस वटा किंवा भिंत क्लीन करून घ्यायचो. पण चिमणी असल्याच्या नंतर हा एक फायदा होतो की आपल्या
गॅसच्या बाजूला कुठंच तेलकट वगैरे राहत नाही. चिमणी ओढून घेते. पण जे ट्रॉल्याच असतात त्याच्या चिमणीच्या ज्या असतात प्लेटी त्या आपल्याला क्लीन कराव्या लागतात. जसं की हे पहा, आता हे क्लीन केल्याच्या नंतर किती छान अशी माझी चिमणी दिसत आहे. थोडेफार डाग्स वगैरे राहत आहेत, पण एकदम अशी फुरकं अशी क्लीन होतच नाही. पण बऱ्यापैकी माझी झाली आहे क्लीन करून. आता मी ही चिमणी छान अशी स्वच्छ धुतली, त्याला छान असं पुसून घेतलं जेणेकरून त्याच्यावरती डाग राहिले नाही पाहिजे खाऱ्या पाण्याचे आणि इथे मी अशी लावून घेतली. आता ही चिमणी किती दिवस राहील काही नाही, कारण आपण तेलकट किती करतो त्याच्यावरती पण घालवण्याचं ठरलेलं असतं. आता हे मला बऱ्याच दिवस 15 ते 20 दिवस काय मला बघायचं काम नाहीये. 15च्या 20 दिवसानंतर मला परत क्लीन करावं लागेल. कारण की टाईम टू टाईम क्लीन करणं पण गरजेचं आहे. आता वरचा पेज बघा किती सुंदर असा छान दिसत आहे. आता हा मला मी महिनाभर तरी वरी क्लीन करणार नाही. खाली आपण 15 ते 20 दिवसाला क्लीन करतोच. हे पहा अशा प्रकारे माझी चिमणी खूप अशी छान दिसत आहे. खरंच कोणतीही गोष्ट आपण घरामध्ये स्वच्छ केली तर खरंच किती छान दिसत आहे ना. आता मला चिमणी लावायलाही खूप भारी वाटत आहे. हे पहा असा माझा फायनल लूक माझ्या चिमणीचा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटूया पुन्हा अशा छान अशा व्हिडिओसोबत. ते पहा किती छान अशी व्हिडिओ चिमणी दिसत आहे ना. चला बाय.